आज मला अनेक महिन्यानंतर इतकं बरं वाटलं. मोकळेपणाने सगळ्यांसमोर आल्यानंतर जो आनंद होतोय त्याची इतके महिने मी वाट बघितली आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. नाही, असं काहीच नाहीये. उलट तुमचीच मला आणि सिद्धिराजला खूप मोठी मदत झाली. तुमच्यामुळे आज आमचा संसार वाचला आणि सिद्धिराज कायमचे सुटले. नाही भावना, माझ्या बाबतीत जे घडलं त्याच्यानंतर आनंदीला तुम्ही ज्या प्रकारे सांभाळलं ते खरंच म्हणजे मी भाग्यवान आहे असं मी समजेन. तुम्ही नसतात तर आनंदीचं काय झालं असतं ह्याची कल्पनाही करत नाही. रवी आणि सुपर्णाच्या हातात आनंदीची जबाबदारी पडणं म्हणजे तिचं फ्युचर धोक्यात टाकण्यासारखं होतं. आनंदी, बाळा चल, आपल्याला घरी जायचं. आनंद, गोंड्या, तू आता घरी जा तुझ्या बाबांकडे. बाबांकडे म्हणजे मला बाबा हवाय, पण मी तुम्हाला दोघांना नाही सोडून जाऊ शकत. आनंदी, आजचा दिवस चल, पाहिजे तर आपण उद्या परत येऊ आणि तू तुझ्या भावना आईला आणि उद्या भेट त्यांना परत हवं तर. नाही, मी यांना सोडून कुठेही येणार नाही. आनंदी बाळा, बाबा आज खूप दिवसांनी भेटलेत ना तुला? हो, मला त्यांना भेटायचंय. मी हॉस्टेलवरून आत्ताच आलीये ना. मला तुम्हाला दोघांना पण भेटायचंय. थांब, मी बोलतो तिच्याशी. तुम्हाला मी विलन वाटत असेल ना? अचानक तुमच्या आयुष्यात आलो आणि आनंदीला घेऊन जातोय. नाही श्रीकांत, तुम्ही असं मनातही नका आणू. त्याचं काय आहे, मला आणि सिद्धिराजना, मला दोघांनाही आनंदीचा खूप लळ आहे. आमच्या तिघांचे एकमेकांशी खूप छान बॉन्डिंग आहे, म्हणून थोडं कठीण जाईल इतकंच. पुण्या, तू शाळेतून इतक्या दिवसांनी आलीस, तुला आम्हाला भेटावं असं वाटतं का नाही? मग काय, पण बाबा मला त्याच्यासोबत घेऊन चाललाय. मला सांग, आपण याआधी किती दिवसांपूर्वी भेटलो? 10 days. बरोबर 10 days पूर्वी तर भेटलो होतो ना. तू बा एवढा हट्ट का करतेस? अरे हो, पण 10 days म्हणजे किती दिवस होतात. मग मी हट्ट नाही करणार का? तुला माहितीये का, तुझा बाबा तुला किती दिवसांपूर्वी भेटला होता? किती? 10 days नाही, 10 months पूर्वी. हो, तूच विचार कर ना, तुला किती आठवण येत असेल तुझी, किती काळजी वाटत असेल, हो की नाही? गुंड्या, असा चेहरा करून नाही बसायचं. काय झालंय तुला? तुला का नाही जायचंय तिकडे? मला जायचंय रे. मला श्रीकांत बाबू खूप आवडतो, पण मला भावना आणि तुला अजिबात सोडून नाही जायचंय. मला तुम्ही दोघं हवे आहात. हे बघ गुंठ्या, तू तिकडे जाणार आहेस म्हणजे तू आम्हाला कधी भेटणारच नाहीस.
असं नाही आहे बाळा. मी कायम तुझा बाबाच राहणार आहे. तू जिथे कुठे जाशील, कुठल्याही गावात, कुठल्याही देशावर, कुठल्याही ग्रहावर, मी तुला भेटायला येणार म्हणजे येणारच. तुला कधीही माझी आठवण आली ना, तर त्वरित तात्काळ ताबडतोब काय करायचं, मला कॉल करायचा. 0 मिनिटात तुला भेटायला येईल. बाबा मी तुला मिस केलं ना तर मी डोळे क्लोज करून बघ काय म्हणणार. अडम तडम तडतड तडम. सिद्धू बाबाला प्रकट करम. यस. थांब आता मी आईस क्लोज करून बघते. अडम तडम तडतड तडम सिद्धू बाबाला प्रकट करम. बघा हे आपलं पिंकी प्रॉमिस आहे. पिंकी प्रॉमिस. Good to see the smile back on your face. श्रीकांत बाबा. बाबा चला आपण घरी जाऊया. अचानक कशी काय तयार झाली? मला सिद्धू बाबाने समजावलं. ये. चल. आनंदी, बाळा बाबांना त्रास देऊ नकोस हा, आणि रात्री नीट झोप. सत श्री अकाल जी. कोणी आहे का? नमस्कार. ओ जी आप बोले नमस्ते, हम बोले तेरिपोना तेरिपोना मैडम जी. देखिए दरवाजे पे खड़ा है ड्राइवर सोना. ड्रायव्हर. अरे पण नाव काय तुझं? अजी नाव वड्डा चंगा है जी. सुखविंदर. ओए ओए सुखविंदर.